हे बघा, इथे सरसो की खेती जो म्हणतात ना हिंदी मध्ये, मोहरीची शेती आहे पूर्ण. सरसों का साग खाते हैं लोग, दिल्ली वाले, यूपी वाले, वो सरसों है ये. सगळं पिवळी चादर दिसते, झालर लावल्यासारखी. बघा, तुमच्यासाठी हा व्हिडिओ, हे दृश्य किती छान वाटतंय बघा. हे बघा, N4 वरच आहोत आम्ही, पण आता प्रॉब्लेम असा आहे की काही रस्त्याचं काम त्यांचं चालू आहे वाटतं अजून, त्यामुळे आता आम्हाला ह्या रस्त्याने त्यांनी घातलंय बाजूच्या. धुडपुड 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 गाडी चालते आता. हे बघा, काम चालू आहे, सर्वे चालू आहे. काय करतायत सर्वे अजून ते बघूया, आणि कधी रस्ता चालू करतायत. आणि हे बघा, मध्ये मध्ये डोंगर कसे उभे केलेत, तोडतायत सगळं. अरे हा साहेब इकडनं कुठं आला, आम्हाला नाही कळला. हे बघा, त्या डोंगरावर झाड आहे, एकच झाड आहे. झाड अजून तोडत नाहीत, डोंगर तोडतायत. झाड तसंच ठेवलंय त्यांनी. झाडे तोडावयास बंदी आहे ना. आणि हे बघा, इकडे ही शेती आहे. ही कसली आहे? मोहरीच आहे. अजून पिवळी व्हायची आहे. बाकीची बाजूची साईडची पिवळी झाली आहे. आतलं काय आहे बघा, आत कापूस आहे बहुतेक. कोथिंबीर आहे मला लांबून तेवढं दिसत नाही, पण ठीक आहे. हे बघा, सरसों का खेत आ गया. तुम्ही पिक्चर मध्ये वगैरे बघितला असाल, अशा शेतातनं हिरो हिरोईन गाणी म्हणतात, सरसों की खेती. हे बघा, इथे छोटे छोटे डोंगर आहेत. हा कसा जरा चंबळचा भाग आहे असं मला तरी वाटतंय. मगाशी चंबळ नदी लागली होती आम्हाला, पण धुकं असल्यामुळे आम्ही दाखवू शकलो नाही. बघा, असा रस्ता आहे केलेला, सगळा काम जोरात चालू आहे. वा वा वा, परिवर्तित मार्ग लिहिलेला आहे. परिवर्तित मार्ग. हा, समोर बघा, बोगद्यांची कामं होणार आहेत इथे, बघितलात? हे बघा, बोगद्याचं काम चालू आहे जोरात. हो दे. कोटा दिल्ली रोडला आम्ही लागतो आता. कोटा माझ्या मते राजस्थान मध्ये येतं, त्यामुळे आता आम्हाला इथे RJ गुजरातच्या गाड्या जास्ती दिसायला लागल्यात. HR 89 दिसली. भरपूर गाड्या दिसतात. UP, बिहार, UP, RJ गुजरात, UP, गुजरात, राजस्थान. पंजाबच्या अजून काय गाड्या आम्हाला दिसल्या नाही कडच्या रोडला. आता परत बहुतेक आम्ही हायवेला लागणार. N4 रिक्षा दिसताय तिथे येताना. नको काढायला याची साईड, कारण काय आहे, पुढे एकदम टर्न आहे, ते दाखती लागते. बारीक सा टर्न आहे. जाणाऱ्या येणाऱ्यांचा अजून एकच मार्ग दिसतोय हा. तिकडनंही बहुतेक रस्ता बंद असल्यामुळे येणारे जाणारे याच मार्गे येत आहेत. चला जाऊ आपण पुढे. आता आम्ही भटवाडा कुठलं तरी गाव होतं ते पास केलं. राजस्थानचं गाव आहे. हा संपूर्ण इलाका राजस्थानचा आहे. राजस्थान वाटत नाहीये, हे कुठलं तरी UPतलं गाव वाटतंय. इतकं हिरवगार आहे बघा साईडला. कान्हा मिष्टान्न भंडार म्हणून दुकान बहुतेक इथे आहे. हे बघा, समोर किती शेती आहे. कांदा लावलेला आहे, त्याच्यानंतर मोहरी लावलेली आहे. सरसों का खेत, कोथिंबीर आहे. सरसों का खेत आहे, सरसों का खेत. हे बघा, इथे तर भयंकर आहे बघा कांदा. 3 एकर मध्ये कांदाच आहे. हे बघा, एवढा लावलाय कांदा. हे बघा,
आणि त्या शेतात टॉवर उभा आहे. हे असं आहे, हे राजस्थान ही एक साइड आहे. राजस्थानात नुसतं वाळवंट नाही आहे, हे नक्की आहे. ते वर बघा मॅडम, जरा क्लोज करत, ते काहीतरी असं हे आहे, स्मृती स्थान असल्यासारखं कोणाचं तरी वर डोंगरावर बरोबर बांधलंय मला. दिसलं हे, म्हटलं दाखवूया तुम्हाला. हे राजस्थान आहे. इकडे जंगल आहे पूर्ण बघा डाव्या साईडला. जरा क्लोज करा, क्लोज नाही, जरा लांब करा म्हणजे दिसतं जंगल. बघा, हा नॅशनल हायवे 52 वरचाच रस्ता आहे. हे जंगल आहे बाजूला संपूर्ण. Slide left onto National Highway 52. असं स्मृती स्थान आहे बघा इथे. अरे गौ माता, जरा थांब ना आता. मोठा 56 किलोमीटर आहे, जरा 8 किलोमीटर. ही सगळी राजस्थानातली गावं चालू. NH52 50 मीटरवर स्लाइट लेफ्ट आहे. वर काय आहे माहिती नाही, बहुतेक रेल्वे रूळ आहे. समोर बघा रेल्वेची लाईन वाटते ती. ते कुठला तरी किल्ला आहे. हा कुठला आहे तो माहिती नाही, पण आहे, कारण बुरुज दिसत आहेत छोटे छोटे. हे बघा, तरी मोठा जुना किल्ला आहे वाटतं. बुरुज दिसत आहेत. राजस्थानात सगळीकडेच किल्ले आहेत. आणि हे वर दिसतंय हे रेल्वे लाईन आहे. बघा बकऱ्या घेऊन चाललेत लोक. चला आता पुढे तुम्हाला दाखवतो रस्ता. मिळाला मला मोठा हायवे बिवे, तर वर जरा या गावातलं पास होतो. हा बघा पुढे एक बोर्ड येतोय. बुंदी 85, टोंक 199, मंडाणा 18, कोटा 51. ओके चला निघूया. हे आता NE4 ला परत आम्ही जॉईन झालो. साधारण मधला एक 10-15 किलोमीटरचा रस्ता गावातनं आहे. हे मगाशी तुम्हाला मी दाखवलं, जसा बोगदा तयार करतायत इकडे पोहोचण्यासाठी. त्यामुळे काम बंद होतं मधल्या रस्त्याचं. इथे आम्हाला 45 रुपये त्या गावातनं बाहेर पडल्यानंतरचा टोल होता, तो 45 रुपये लागला. आणि आता NE4 ला आम्ही टच झालो. 120 चा स्पीड आहे, 100 चा स्पीड ठेवलाय मी. आणि आता आम्हाला 75 किलोमीटर सरळ चालायचं आहे. 75 किलोमीटरला आम्हाला लेफ्ट करायचं आहे याच रोडला बहुतेक. आता आमचं ATA दाखवतोय 11 तास, म्हणजे टोटल आम्हाला पोहोचायला लागणार आहे 11 तास 10 मिनिटं. 703 किलोमीटर आहे. 10:07 आम्ही पोहोचणार. कोटा महामार्ग आहे. ही मालगाडी चालली आहे बघा बाजूनी रस्त्याच्या. रेल्वे लाईन आहे इथे, केवढी आहे बघा. हो अर्धी गेली आहे. 101 तरी हे आहेत त्याच्यामध्ये, काय म्हणतात ते त्याचे डबे, मालगाडीचे डबे. हे बघा हा लोसर कोटा मेगा हायवे म्हणतात त्याला.
आम्हाला 22 किलोमीटर आता ह्याच्यावर राहायचंय. तिथून मग राईट वळायचं आहे. अजून आमचा उत्तराखंडचा यायला भरपूर वेळ आहे. अजून दिल्ली यायची आहे. दिल्ली नंतर मग उत्तराखंडला आम्ही लागणार. आता आमचा वेळ दाखवतोय ते 10 तास 10 मिनिटं. रात्री 10 वाजून 6 मिनिटं आहे. आता बघूया किती वेळ लागतोय. कारण हे ट्रॅफिक पण दिसतंय. त्यात हे वेळ वाढवलं नाही म्हणजे मिळवलं. रस्ताही अगदी काय चांगला आहे असं नाही. धूळधाण रस्ता आहे बघा. बघू किती वाजता पोहोचतो ते. इकडे हायवेची भरपूर कामं चालू आहेत. जशी आपल्या महाराष्ट्रात आहेत तशीच चालू आहे. पण ठीक आहे. आता शेवटी सगळीकडे सगळ्यांच्या मातीच्या चुली आणि घरोघरी मातीच्या चुली तसं म्हणतात तसं. महाराष्ट्र राज्य काय, राजस्थान काय आणि दिल्ली काय, कामं चालू. पण कालपासून आमचे ट्रकचं जे काय हे आहे ट्रॅफिक, हे काय आमची पाठ सोडत नाही. बघा कुठलं गाव आहे माहिती नाही, पण इथे हे आहे, क्लोज करा. हे बघा नदीवर बांध आहे, कसं धबधबा वाहतोय बघा. मस्त एक नंबर दिसलं, लगेच दाखवलं तुम्हाला. असा प्रकार आहे बघा. रस्त्याने फिरलात तर अशी ब्युटी तुम्हाला मिळते बघायला. पण प्रत्येकाचं हे असतं, प्रत्येकाला आपापल्या टायमिंग नुसार फिरायचं असतं. सगळ्यांनाच काय असं फिरता येत नाही. पण ज्यांना गाडीने फिरणं शक्य आहे त्यांनी नक्की गाडीने फिरा. तुम्हाला थोडे खराब रस्ते, चांगले रस्ते, त्याच्यातले मस्त सिनरी, ग्रीन सिनरी मिळेल तुम्हाला. चांगल्या ह्या मिळतील. म्हणजे काय म्हणतात त्याला, ते एक प्रकारचं निसर्गरम्य असे नजारे मिळतील. हा एक मस्त स्पॉट आला म्हणून तुम्हाला दाखवला. हे राजस्थानातलाच आहे, पण पाणी बघा किती आहे राजस्थानात सुद्धा. लोकांना वाटतं राजस्थान मध्ये पाणी नाही, पण भरपूर पाणी आहे. मेज नदीवरचा बांध होता तो, आणि कसा ओव्हरफ्लो वाहत होता बघा. गौ माता बाजूला हो आता. समोर बघा एक जुना किल्ला आहे. कुठला किल्ला आहे नाव कळलं तर तुम्हाला लगेच सांगतो. खूप जुना किल्ला वाटतोय बघा. राजस्थान मध्ये भरपूर किल्ले आहेत. किल्ल्याचं नाव काय अजून दिसत नाहीये आम्हाला, पण दिसलं तर नक्की सांगणार. बघा कसा मस्त किल्ला आहे. कुठल्या राजाने बांधला असेल काय माहिती नाही, पण मस्त आहे बघायला, एक नंबर. आणि डोंगरदऱ्या बघा इकडे कशा आहेत. काहीतरी नाव आहे बघूया. इंद्रगड नाव आहे या किल्ल्याचं. खाली हे बघा कसा पाणी आहे. छान. हे गाव पण इंद्रगड असावं. समोर डोंगर आहेत बघा. गावात असल्यामुळे काय कुठे काय हे नाही, काय नाही. समोर डोंगर बघा केवढे उंच, मस्त मजा, भारी दिसतात. गडाचं नाव होतं इंद्रगड. आता आम्हाला 2.5 किलोमीटरवर राईटला वळायचंय. लालसोट कोटा मेगा हायवे.
आता 9 तास 41 मिनिटं 606 किलोमीटर 10:03 आमचं ATA दाखवतंय. चला भेटूया पुढे.